आज गणपती बाप्पा आणि गौराई मातेला निरोप देण्याची वेळ आली आहे। विसर्जनाचा दिवस आज जवळ आलेला आहे आणि त्याचीच आता आम्ही तयारी करणार आहोत आणि मग विसर्जनाला नदीवरती जाणार आहोत। तर गणपती बाप्पा आणि गौराई मातेला आता खाली घेतले त्यांच्या जागेवरून आणि आता इथे सगळेजण त्यांचा आशीर्वाद घेत आहेत। इथे गुळाचा नैवेद्य त्यांना दाखवलेला आणि सगळेजण त्यांची पूजा आरती वगैरे करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आता इथून विसर्जनाला जाणार आहोत। तर घरातली सगळी मंडळी त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर मग आम्ही गणपती बाप्पा आणि गौराईला इथून देवळामध्ये घेऊन जाणार आहोत, जिथे दत्त मंदिरामधून आम्ही गणपती बाप्पा आणलं होतं गणेश चतुर्थीच्या दिवशी। तर पुन्हा तिथेच घेऊन जाणार आणि तिथे वाडीतले सगळे गणपती बाप्पा आणि गौराई माता असतात। तिथून आरती वगैरे झाल्यानंतर मग सगळेजण वाजत गाजत गाणी बोलत बाप्पाचं विसर्जन करायला घेऊन जाणार आहोत। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। देवाला दाखव गणपती बाप्पा मोरया मोरया। मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे। इकडे बघ इकडे एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार।
गणपती बाप्पा आणि गौराई माता जेव्हा घरी आले तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद आणि उत्साह होतं. आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली. तसं थोडंफार वाईट वाटतंय, कारण 7 दिवस गणपती बाप्पा आणि गौराई माता घरी होतच तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद आणि प्रसन्न होतं. पण दरवर्षी असा दिवस येतोच जो तो आपापल्या कामाला मग निघून जातो आणि कोकणातला आनंद इथेच थांबतो. म्हणूनच सगळेजण म्हणतात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. दीड दिवसाची पाहुणी गौराई निघाली सासूरला. डोळावरून दंगड तकड दंगड तकड दंगड तकड दंगड तकड दंगड तकड. बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, त्याला निरोप दिलेला आहे आणि सगळेजण आता आपापल्या घरी जायला निघालेले आहेत. घरी गेल्यानंतर सगळेजण फ्रेश होऊन पुन्हा जिथे गणपती बाप्पा बसले होते तिथे यायचं आहे आणि छान भेळची पार्टी करायची आहे असं ठरवलेलं होतं. दरवर्षी आम्ही असं करतो, कारण गणपती बाप्पा गेले तर सगळेजण आपापल्या घरी जाऊ नये, छान एकत्र येऊन काय थोडंफार एन्जॉय करावं. त्याला आमच्याकडे कूड जागवणं असं सुद्धा म्हणतात, म्हणून ही भेळची पार्टी. गेल्या वर्षी पावभाजीचा मेनू होता, ह्यावेळेस झटपट अशी भेळची पार्टी आहे. उर्वीसुद्धा एन्जॉय करते सगळ्यांसोबत. तर भेळ खाऊन झाल्यानंतर इथे आम्ही आरतीसुद्धा करणार आहोत. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं विसर्जनाचं ब्लॉग आणि बाकी गणपतीचे ब्लॉग कमेंट्समध्ये सांगा. चलो बाय बाय.